पुन्हा एक वार या शास्त्र अभ्यासामध्ये प्रभूने आम्हा सर्वांना एकवट केलं आणि त्याच्या पवित्र वचनांवर मनन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आम्हाला प्रभू सहाय्य करत आहे. याबद्दल थोर देवाला आपण धन्यवाद देऊ. आणि माझ्याबरोबर पुन्हा एक वार आपण इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि त्यातील काही वचने आपण वाचूया. हिब्रू चॅप्टर 11 वर्स 21. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि वचन 21. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे की याकोबाने मरते वेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले. या ठिकाणी या वचनामध्ये दोन विशेष करून विषय आहेत आणि आज आपण त्यातील एका विषयाकडे लक्ष देणार आहोत आणि त्या विषयावर अभ्यास करणार आहोत. आणि तो विषय असा आहे की याकोबाने मरते वेळेस किंवा त्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला. आणि ज्यावेळेस या घटनेचा आम्ही बारकाईने विचार करतो किंवा ही घटना कोठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस ही घटना आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकात 48व्या अध्यायामध्ये या आशीर्वादाची घटना दिसते. आणि म्हणून विश्वासाने आशीर्वाद देणारा याकोब याविषयी अभ्यास करत असताना आपण उत्पत्ती 48 कडे वळूया आणि त्या ठिकाणीचा वृत्तांत आपण पाहण्याचा प्रयत्न करू. काय घडलं त्या ठिकाणी? उत्पत्ती 48 आणि वचन 8 पासून मी वाचतो. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे की इस्रायलाच्या दृष्टीस योसेफाचे मुलगे पडले, तेव्हा तो म्हणाला, हे कोण? योसेफ आपल्या बापास म्हणाला, हे माझे मुलगे, देवाने मला या देशी दिले. तेव्हा तो म्हणाला, त्यास माझ्याजवळ आण, म्हणजे मी त्यास आशीर्वाद देईन. इस्रायलाची दृष्टी वयाच्या मानाने मंद झाली होती, म्हणून त्याला बरोबर दिसत नव्हते. योसेफाने त्यास त्याच्या जवळ नेले, तेव्हा त्याने त्याचे चुंबन घेऊन त्यास आलिंगन दिले. या ठिकाणी याकोब म्हणतो, इस्रायल म्हणतो की त्याला माझ्याजवळ घेऊन या, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन. प्रियांनो, ह्या एका घरामधली, एका खोलीमधली घटना आहे प्रियांनो. आणि या खोलीमध्ये एक याकोब आहे, दोन योसेफ आहे. आणि ज्या मुलांविषयी इब्री लोकास पत्रामध्ये आम्ही वाचलं की त्या मुलांना आशीर्वाद दिला, ती दोन मुले आहेत. एकाचं नाव एफ्राईम आणि एकाचं नाव मनश्शे आहे. मनश्शे हा ज्येष्ठ आहे प्रियांनो, आणि एफ्राईम हा धाकटा असा आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आशीर्वाद देण्याची वेळ आली, त्यावेळेस वचन 12 पासून असं लिहिलेलं आहे, व योसेफाने त्यास त्याच्या किंवा याकोबाच्या मांडीवरून काढले आणि भूमीपर्यंत लवून नमन केले. मग त्या दोघास, एफ्राईमास आपल्या उजव्या हाती म्हणजे इस्रायलाच्या डावीकडे आणि मनश्शेस आपल्या डाव्या हाती म्हणजे इस्रायलाच्या उजवीकडे असे धरून त्याच्या जवळ नेले. आपल्या बापाला आशीर्वाद देण्यासाठी सोपं जाण्यासाठी आपल्या पुत्राने किंवा योसेफाने ते योजना केलेली आहे की आपल्या उजव्या हाती त्या ठिकाणी एफ्राईमाला ठेवलेला आहे आणि डाव्या हाती मनश्शेस ठेवलेला आहे, जेणेकरून याकोबाच्या उजव्या हाताला मनश्शे येईल आणि डाव्या हाताला एफ्राईम असा येईल. परंतु ज्या वेळेस त्यांना पुढे नेले, त्यावेळेस वचन 14 मध्ये असं लिहिलं आहे, इस्रायलने आपला उजवा हात पुढे करून एफ्राईमाच्या म्हणजे धाकट्याच्या मस्तकी ठेविला आणि आपला डावा हात मनश्शेच्या मस्तकी ठेविला. त्याने किंवा इस्रायलाने, याकोबाने आपले हात उजवे डावे केले. मनश्शे तर ज्येष्ठ होता. प्रियांनो, आशीर्वाद देण्याची पद्धत स्वाभाविक उजवा हात पुढे करून जो उजव्या हाताला आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देण्याची पद्धत आहे. परंतु याकोब म्हणतो की मी माझे हात उजवे डावे केले. प्रियांनो, या हातांची त्यांनी वेगळ्या दिशेला ते नेले, म्हणजे उजवा हात डावीकडे आणि डावा हात उजवीकडे नेला. प्रियांनो, ही घटना
एका गुप्त किंवा अतिशय गंभीर अशा विषयाकडे आम्हाला घेऊन जाते. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर तारणाचा उत्कर्ष किंवा तारणाचा उगम आम्हाला त्या ठिकाणी दिसतो, की पुढे जाऊन कशा प्रकारे आपला देवपिता आपला उजवा हात त्या क्रोधाच्या प्रजेवर ठेवणार होता आणि आपला डावा हात आपल्या पुत्राच्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर ठेवणार होता. त्या घटनेचा उगम आम्हाला या आशीर्वादामध्ये लपलेला दिसतो. आणि म्हणून आज पवित्र आत्मा आम्हाला या गंभीर सत्याकडे घेऊन जात असताना आम्ही अतिशय विश्लेषण आपण करून किंवा स्पष्टीकरण करून पाहू की ह्या इस्रायलाने, या याकोबाने आपले हात उजवे डावे केले. प्रियानो, मनशेचा अर्थ असा होतो टू फॉरगेट, तो विसरण्यासाठी होता. परंतु एफ्राईमाचा अर्थ असा होतो, जो धाकटा होता, टू बी फ्रुटफुल, तो फलदायी होण्यासाठी होता. मनशे विसरण्यासाठी आणि एफ्राईम फलदायी होण्यासाठी. आज ज्यावेळेस एफ्राईमाकडे आम्ही पाहतो त्यावेळेस ते दर्शन तुमचं आणि माझं आहे. परंतु मनशेकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो ते दर्शन आपल्या प्रिय तारणाऱ्याचं म्हणजे ख्रिस्ताचं आहे प्रियांनो. आणि म्हणूनच आज आम्ही त्या ख्रिस्ताच्या त्या महान कार्याची आठवण करून आम्ही काही गोष्टी त्या तारणा संदर्भात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, की का याकोबाने मरते वेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला आशीर्वाद देत असताना विश्वासाने आपले हात उजवे डावे केले. उजव्या हाताचा आशीर्वाद एफ्राईमाला आणि डाव्या हाताचा आशीर्वाद मनश्शेला दिला. यशायाच्या पुस्तकात आपण येऊ आणि 54व्या अध्यायामध्ये 7 ते 8 ही वचने वाचू. यशाया 54वा अध्याय आणि वचन 7 आणि 8. केवळ क्षणभर मी तुला सोडिले, तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले, पण मी तुझवर दया करीन, तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहीन, असे तुझा उद्धार करता परमेश्वर म्हणतो. क्षणभर मी तुला सोडिले, रागाच्या भरामध्ये मी तुला क्षणभर सोडिले आणि मी माझं तोंड लपविले. प्रियानो, काय दिसतं? त्या वधस्तंभावरती खेळलेला ख्रिस्ताच्या मुखातून आलेले शब्द मार्क शुभवर्तमान 15वा अध्याय आणि वचन 34 मध्ये त्या अंधकारामध्ये त्या पुत्राची वाणी काय आहे? एलोई एलोई लमा सबखतनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? प्रियानो, भयंकर ती वाणी होती. खऱ्या अर्थाने उजव्या हाताचा आशीर्वाद आपल्या प्रिय पुत्राला देणं हे अतिशय गरजेचं होतं. परंतु त्या पुत्राने त्या यशायाच्या पुस्तकात 53वा अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो 11-12 मध्ये की आमचा अधर्म त्याने स्वतःवर घेतला, आमचे अपराध त्याने स्वतःवर घेतले, आमचं पाप त्याने स्वतःवर घेतलं. आणि तो म्हणतो की वचन 54वा अध्याय वचन 8 मध्ये, रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले. प्रियानो, नेहमी पित्याच्या सहभागितेत असलेला, नेहमी प्रकाशात असलेला आपला ख्रिस्त क्षणभर आपल्यासाठी अंधारात गेला. क्षणभर त्या पित्याची आणि पुत्राची ताटातूट झाली. का? कारण आम्ही जे एफ्राईम आहोत, जे आम्ही फलदायी होण्यासाठी आमच्या डोक्यावर आपल्या प्रभूने उजवा हात ठेवलेला आहे प्रियांनो. परंतु आम्हाला फलदायी करण्यासाठी क्षणभर आपल्या मनशेला काही काळ त्याने विसरलेला आहे प्रियांनो. आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील आपलं सर्वस्व विसरलेलं आहे. ज्यावेळेस फिलिप्पिकरास पत्रामध्ये 2रा अध्याय आणि काही वचनांमध्ये आम्ही पाहतो की तो आमच्यासारखा झाला, मनुष्य देहामध्ये तो आला, त्याने दास स्वरूप धारण केले, तो नम्र झाला, लीन झाला आणि इतकं झाला की वधस्तंभावरचं निंदास्पद मरण त्याने सहन केलं. त्याने स्वतःचं देवपण प्रियांनो काही काळ विसरला. कारण का? या एफ्राईमाला फलदायी करावं, या एफ्राईमाला तारण प्राप्ती व्हावी. आणि म्हणूनच यशायाच्या पुस्तकात आपण वाचलं की त्या पित्याने आपल्या पुत्राला क्षणभर सोडिलेले आहे, क्षणभर आपल्या पुत्रापासून आपलं तोंड लपविलेलं आहे. प्रियानो, आमची परिस्थिती भयंकर होती.
आम्ही त्या पापाच्या दलदलीत अडकलेलो होतो. आणि अशा परिस्थितीमधून, त्या अंधकारातून, पापाच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी या मनुष्याची आम्हाला आवश्यकता होती प्रियांनो. हा मनुष्य आमच्या जीवनात आला आणि म्हणून आज तुम्ही आणि मी त्या देवाचे लेकरं होऊ शकलो आणि फलदायी जीवन आपण जगू शकतो. आपण स्तोत्रसंहिता 31वा अध्याय काढूया. स्तोत्रसंहिता 31 आणि वचन 21 आपण वाचू. स्तोत्र 31 आणि वचन 21. परमेश्वर धन्यवादित असो, कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखविले. खरोखर परमेश्वर धन्यवादित आहे. का? कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता, किंबहुना वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा तुम्ही आणि मी झालो होतो प्रियानो. वेढा पडलेलं शहर आम्ही नजरेसमोर घेऊ. एक शहर आहे, त्याच्या आजूबाजूला पूर्ण शत्रू आहेत आणि त्या शत्रूंनी त्या शहराला, त्या गावाला किंवा त्या नगराला वेढा घातलेला आहे. कुणी बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरून कुणी येऊ शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तेथील मनुष्याची परिस्थिती काय असेल? ना अन्नधान्य, ना कोणत्या सुखसोयी, ना कोणतीच गोष्टी त्यांना भागवता येत नसतात. आणि अशा प्रकारची शहरामध्ये प्रभू म्हणतो की तुम्ही आणि मी अडकलेलो होतो. ते शहर, त्या पापाच्या वेढ्यामध्ये तुम्ही आणि मी अडकलेलो होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये हा स्तोत्रकर्ता म्हणतो की आम्हाला कुणीही सोडू शकत नव्हतो. आणि अशा परिस्थितीमध्ये असताना प्रभू म्हणतो की अद्भुत रीतीने मी तुम्हाला माझं वात्सल्य प्रगट केलं. कशाच्या द्वारे? त्या मनुष्याच्या द्वारे, त्या ख्रिस्ताच्या द्वारे. कारण मी माझा डावा हात माझ्या पुत्रावर ठेवला आणि तुम्ही जे पापाच्या वेढ्यामध्ये अडकलेले होते, तुमच्यावर माझा कृपेचा हात म्हणजे उजवा हात ठेवला. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये या वेढा पडलेल्या बाबतीत काही गोष्टी आपण पाहूया की प्रभू आमचा किती चांगला आहे, वात्सल्याने भरलेला आहे आणि त्याने आम्हाला कितीतरी अशा वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी या मनुष्याला या जगामध्ये पाठवलं. योहान 1:14 मध्ये तर स्पष्ट प्रभू म्हणतो की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती अशी केली. खरोखर या वेढ्यामधून बाहेर काढण्यासाठी त्या प्रभूला आपलं प्रभुत्व सोडलं आणि मनुष्य रूप धारण करावं लागलं. कारण आमच्यावर प्रभूची दया व्हावी, कृपा व्हावी आणि फलदायी असे तुम्ही आणि मी व्हावे. बघा, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण येऊ आणि 18वा अध्याय आणि वचन 1 ते 8 मोठा भाग आहे, पण आपण तो वाचूया. हे बोलल्यावर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती, तेथे तो त्याचे शिष्य गेले. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहुदालाही माहित होती, कारण येशू आपल्या शिष्यांसह येथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक व परुषी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कोणाला शोधता? त्यांनी त्याला उत्तर दिले, नासरतकर येशूला. तो त्यांना म्हणाला, मीच तो आहे. त्याला धरून देणारा यहुदाही त्यांच्याबरोबर उभा होता. मीच तो आहे असे तो म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. तेव्हा त्याने त्यांना पुन्हा विचारले, कोणाला शोधता? ते म्हणाले, नासरतकर येशूला. येशूने उत्तर दिले, मीच तो आहे असे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधित असाल तर ह्यांना जाऊ द्या. वचन 12. मग सैनिकांची तुकडी, हजारांचा सरदार व यहुदांचे कामदार यांनी येशूला धरून बांधले. सैनिकांची तुकडी, हजारांचा सरदार, यहुदांचे कामदार यांनी येशूला धरून बांधले. प्रियांनो, वेढा पडलेल्या शहरामध्ये अडकलेले तुम्ही आणि मी, त्या वेढ्यामध्ये ख्रिस्ताने स्वतःला अडकवलं. तो सैन्याचा वेढा. प्रियांनो, जो सेनाधीश परमेश्वर आहे त्याने आपलं सेनाधीश जो परमेश्वर त्याचं अस्तित्व विसरला आणि तो सैनिकांच्या तुकडीमध्ये स्वतःला सोपवून दिलं. इथं असं लिहिलेलं आहे वचन 4 मध्ये,
येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कोणाला शोधिता? त्याने स्वतःला त्या सैनिकांच्या हाती सोपवून दिले. त्या सैन्याच्या वेढ्यामध्ये तो स्वतः आला आणि अशा प्रकारे जर मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 26वा अध्याय आणि 53 वचनामध्ये हीच घटना आम्हाला त्या ठिकाणी दिसते. आणि वचन 53 तिथे असं लिहिलं आहे, तुला असे वाटते काय की मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आत्ताच्या आत्ता तो मला देवदूतांच्या 12 सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? गेतशेमने बागेच्या बाहेरीलच घटना आहे आणि त्या ठिकाणी प्रभू स्वतः म्हणतो की तो मला, म्हणजे कोण? पिता मला देवदूतांच्या 12 सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही काय? प्रियानो, प्रभूकडे एवढं सैन्य आहे, एवढं सैन्य आहे, परंतु मला फलदायी करण्यासाठी त्याने स्वतःचा त्याग केला. तो स्वतःला विसरला प्रियानो, आणि त्याने त्या सैन्याच्या वेढामध्ये स्वतःला अडकून घेतलं. आमोस आपल्या पुस्तकामध्ये 4था अध्याय आणि 13व्या वचनामध्ये, कारण जो पर्वत निर्माण करीतो, वारा उत्पन्न करीतो, मनुष्याच्या मनातील विचार काय आहेत याची त्याला जाणीव करून देतो, जो प्रभात अंधकारमय करीतो आणि पृथ्वीच्या उंच स्थलावर चालतो, त्याचे नाम काय आहे? परमेश्वर सेनाधीश देव हे आहे. परमेश्वर सेनाधीश देव आहे, ज्याच्याकडे असंख्य सैन्य आहे प्रियानो, ज्याचं नावच सेनाधीश देव आहे. तो सैन्याच्या वेढ्यामध्ये अडकलेला आहे. त्याला कुणी अडकू शकत नव्हतं. त्याने स्वतःला त्याच्या हाती सोपविलं. का? कारण ह्या इफ्रायमाला फलदायी करावं, या इफ्रायमाला तारणाची कृपा मिळावी. आणि म्हणून याकोबाच्या त्या घटनेमध्ये आम्हाला दिसतं की याकोबाने आपले हात उजवे डावे केले. मनश्शेवर डावा हात आणि एफ्राईमावर उजवा हात. मनश्शेला तो विसरला, पण एफ्राईमाला फलदायी केलं. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला विसरला, जो सेनाधीश होता त्या स्वतःला विसरला, पण या एफ्राईमाला, तुम्हाला आणि मला त्याने फलदायी केलं. एवढंच नाही तर पुन्हा योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण येऊ आणि 19व्या अध्यायामध्ये आणखी काही गोष्टी आपण पाहू. योहान शुभवर्तमान 19वा अध्याय आणि वचन 13 पासून काही वचने. हे ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो फळसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बथा म्हणतात. तेव्हा वलांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे 6वा तास होता. तेव्हा त्याने यहुद्यास म्हटले, पहा तुमचा राजा. यावरून ते ओरडले, त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा. पिलात त्यांना म्हणाला, मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय? म्हणून याजकाने उत्तर दिले, कैसर वाचून कोणी आम्हाला राजा नाही. मग त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले. न्यायाचा वेढा प्रियांनो, काय लिहिलेलं आहे? पिलात न्यायासनावर बसला. कोण आहे पिलात? ज्या पिलाताला देवाने निर्माण केलं, त्या देवाची निर्मिती जो आहे तो न्यायासनावर बसतो. त्याला इब्री भाषेत गब्बाथा म्हणतात. आणि त्या न्यायसनावर बसून त्या देवाचा न्याय करतो. देवाने त्या न्यायासमोर उभा राहावं हे कसं शक्य आहे? परंतु माझ्यावर तुमच्यावर कृपा व्हावी, आम्ही फलदायी व्हावे, आम्हाला तारण प्राप्ती व्हावी, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या न्यायाच्या समोर उभा राहिला. एवढंच नाही तर तो शांत उभा राहिला, त्याने काहीही बोलला नाही. प्रियानो, ही देवाची कृपा आहे. प्रियानो, क्रोधाचा हात आपल्या पुत्रावर, पण तो कृपेचा हात तुमच्या आणि माझ्यावर, तो उजवा हात प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावर ठेवला, परंतु त्या पित्याने आपला डावा हात आपल्या पुत्रावर ठेवला. प्रियानो, ते प्रभू येशू ख्रिस्ताचं अद्भुत कार्य आम्हाला या ठिकाणी दिसतं. याकोबाच्या पुस्तकामध्ये याकोब पवित्र आत्म्याच्या द्वारे 5वा अध्याय वचन 9 मध्ये असं लिहिलेलं आहे, पहा न्यायाधीश दाराशी उभा आहे. तो न्यायाधीश आहे प्रियानो. आणि तुम्हाला आणि मला माहिती आहे प्रगटीकरणामध्ये काय होणार आहे.
तो न्यायाधीश आहे आणि तो योग्य असा न्याय करणार आहे. रोमकरस पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये तो सत्यानुसार न्याय करतो. त्याच्या न्यायापासून कोणी टळू शकत नाही. त्याचा न्याय अटळ आहे. तो न्यायाधीश आहे आणि अशा प्रकारचा न्यायाधीश त्या पिलातासमोर उभा राहिला आहे. काय आहे गांभीर्य? याकोबाने आपले हात उजवे डावे केले. तारणाचा उगम आम्हाला त्या ठिकाणी दिसतो आणि ह्या तारणाची प्रक्रिया आम्हाला योहान त्याच्या शुभवर्तमानामध्ये लिहिताना दिसतो. प्रियांनो, पुढे आपण जर गेलो तर त्याच योहानाच्या पुस्तकामध्ये शुभवर्तमानामध्ये 19वा अध्याय आणि 23 पासून जर वाचलं, काय आहे तिथे? शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एका शिपायाला एक वाटा असे 4 वाटे केले. त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, काय हा आपण फाडू नये, तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पाहावे. हे ह्यासाठी की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रांवर चिठ्ठ्या टाकिल्या. असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा त्याप्रमाणे शिपायांनी केले. 1 सैन्याचा वेढा, 2 न्यायाचा वेढा, परंतु 3 थट्टेचा वेढा. काय आहे ती थट्टा? त्या निर्माणकर्त्याची थट्टा. त्यांनी त्याला नग्न केलं. प्रियांनो, त्याचे कपडे काढले, त्या कपड्यांचे वाटे केले. किती भयंकर थट्टा आहे प्रियांनो. आज या जगामध्ये एखाद्या मनुष्याचे कपडे काढणं किती गंभीर आणि क्रूरतेचं लक्षण आम्हाला दिसतं. परंतु ह्या थट्टेच्या वेढ्यामध्ये तुमचा आणि माझा निर्माणकर्ता, तारणकर्ता प्रभू येशू ख्रिस्त त्या वेढ्यामध्ये अतिशय शांतपणे उभा राहिलेला आहे. काय ती नग्नता दाखवती? उत्पत्तीच्या पुस्तकात ज्यावेळेस आम्ही येतो 3रा अध्याय आणि त्या एदेन बागेमध्ये त्या संध्याकाळची वेळ किंवा त्या शिळोप्याचा वारा ज्यावेळेस सुटला त्यावेळेस आम्ही पाहतो उत्पत्ती 3 आणि वचन आपण 8 पासून जर पाहिलं की यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यास ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? आदाम म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला. 1 तेव्हा मी नग्न आहे म्हणून मी भिवून लपलो. प्रियानो, ह्या सैतानाने त्या मनुष्याची थट्टा त्या एदेन बागेमध्ये केली. या मनुष्याला किंवा तुम्हाला आणि मला त्या थट्टेच्या वेढ्यामध्ये त्या दिवशीच गुरफटलं होतं. आम्हाला ती नग्नता जे पावित्र्यामधून आम्हाला त्याने बाहेर काढलं आणि अपवित्रतेच्या त्या नग्नतेमध्ये आणलं. किती भयानक परिस्थिती होती. त्या देवाला किती दुःख झालं प्रियांनो, की आदामा तू कोठे आहेस? ज्या पावित्र्याने तुला मी भरलेलं होतं, ज्या पावित्र्याने तुला मी सुशोभित केलं होतं, परंतु त्या आज्ञाभंगामध्ये तू नग्न झाला आहेस. तोच मनुष्य त्या वधस्तंभाच्या इथे त्या निर्माणकर्त्याला नग्न करत असताना आम्ही पाहतो. ती शारीरिक नग्नता आहे प्रियांनो. या निर्माणकर्त्याने ते या आदाम आणि हवेला ते अंजिराची पाने देऊन त्यांची नग्नता ते झाकत होते. परंतु या निर्माणकर्त्याने आपलं अर्पण देऊन त्याच चामड्याचे त्यांना वस्त्र दिली. प्रियांनो, हे तर अपयशी ठरत होते त्या अंजिराच्या पानाच्या द्वारे. परंतु एक पूर्णत्वाचं वस्त्र पुन्हा एकदा त्यांना प्रदान केलं. ज्या मनुष्याची नग्नता त्या निर्माणकर्त्याने झाकली, परंतु त्या मनुष्याने त्या निर्माणकर्त्याला नग्न केलं. का? कारण एकच की ह्या इफ्राईम फलदायी व्हावा या मनशेने स्वतःला विसरलं. अद्भुत गोष्ट आहे, अद्भुत घटना आहे. याकोबाने आपले हात उजवे डावे केले. तारणाचा उगम. परंतु योहान म्हणतो की हा तारणाचा संपूर्ण घटना क्रम या ठिकाणी वधस्तंभाच्या खाली आम्हाला दाखवत आहे. जो सेनाधीश आहे तो त्या सैन्याच्या वेढामध्ये
जो न्यायाधीश आहे तो न्यायाच्या वेढ्यामध्ये, आणि जो जगदीश आहे म्हणजे देव, जो निर्माण करता आहे, या विश्वाचा स्वामी आहे, तो त्या थट्टेच्या वेढ्यामध्ये अडकलेला आम्ही पाहतो. किती अद्भुत कृपा आणि अद्भुत त्या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच हा स्तोत्रकर्ता म्हणतो की त्या प्रभूला धन्यवाद असो, कारण वेढा पडलेल्या त्या शहरामध्ये अडकल्यासारखा मी होतो, परंतु त्याच्या पूर्ण त्या वात्सल्यामुळे त्याने मला त्याचं वात्सल्य अद्भुतरित्या प्रगट केलेलं आहे. प्रियांनो, आज हा अर्धा विषय आपण पाहिलेला आहे. काय आहे की याकोबाने मरते वेळेस योसेफाच्या मुलाला, प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वादित केलं. कसं केलं की योसेफ तर योग्य रीतीने आणलं होतं, बापाला सोयीस्कर होईल अशा पद्धतीने आणलं होतं. याकोबाच्या उजव्या हाताला मनश्शे येईल आणि डाव्या हाताला एफ्राईम येईल. परंतु याकोबाने एक पुढे होणाऱ्या गोष्टीची एक घटना दाखवत असताना आपले हात उजवे डावे केले, आणि तेच आम्हाला शुभवर्तमानामध्ये दिसतं की जो तुम्ही आणि मी एफ्राईम आहे, आणि ख्रिस्त जो मनश्शे आहे त्याच्या डोक्यावर डावा हात क्रोधाचा हात, आणि तुमच्या आणि माझ्या डोक्यावर कृपेचा हात म्हणजे उजवा हात आपल्या स्वर्गीय पित्याने ठेवला. आणि आम्हाला पापाच्या वेढ्यापासून बाहेर काढण्यासाठी तो निर्माण करता, जो सेनाधीश असून सैन्याच्या वेढ्यामध्ये, जो न्यायाधीश असून न्यायाच्या वेढ्यामध्ये, जो जगदीश असून त्या थट्टेच्या भयंकर अशा वेढ्यामध्ये अडकला, कारण एकच तो आमच्यावर अतिशय प्रीती करतो. तो तारण देणारा देव आहे. जर हा संदेश कुणी ऐकत असेल तर कृपा करून हे लक्षात ठेवा, तो तारण देणारा देव आहे. तो तुमच्यावर डोक्यावर उजवा हात कृपेचा हात ठेवू इच्छितो. आणि आजही त्या कृपेच्या हाताचा स्पर्श कुणाला जाणवला नसाल तर एक लक्षात ठेवा की तो आजही दया आणि कृपा करणारा देव आहे. म्हणूनच पाऊल म्हणतो की आजच तारणाचा दिवस आहे, कृपा करून ते तारण साधून घ्या. देवबाप करो, या वचनांच्या द्वारे प्रभू तुमचं आणि माझं मार्गदर्शन करो,